नमस्कार श्रोते हो. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी सोनाली कानिटकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपल्या उत्पन्नाचा ताळमेळ घालून आपल्या कुटुंबाचं बजेट आपण सांभाळत असतो. पुढे एखादा मोठा खर्च असेल किंवा आयत्या वेळी एखादा मोठा खर्च आलाच तर त्याची तरतूद आपण आधीच करून ठेवतो. म्हणजेच काय, तर आपण आपल्या कुटुंबाचं बजेट आखतो आणि ते पाळतो. असंच काहीसं देश चालवण्यासाठी सुद्धा करावं लागतं आणि यालाच देशाचा किंवा राज्य सांभाळण्यासाठी करावं लागतं. तो राज्याचा अर्थसंकल्प असं म्हटलं जातं. अर्थमंत्री संसदेत अर्थसंकल्प मांडतात, पण सर्वसामान्य माणूस त्याचा अभ्यास करत नाही किंवा त्याविषयी फारसं जाणून घेत नाही. फक्त काय स्वस्त झालं, काय महाग झालं एवढ्यापुरतंच त्याच्याकडे बघितलं जातं. पण श्रोते हो, अर्थसंकल्प हा देशातील प्रत्येक नागरिकासाठी खूप महत्त्वाचा असतो. तर आज आपण अर्थसंकल्प म्हणजे काय, त्याच्या अनुषंगानं येणाऱ्या इतर गोष्टी आणि अर्थसंकल्पाचा सर्वसामान्य जनतेवर होणारा परिणाम याविषयी आपल्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. आणि याविषयीची माहिती देण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलंय चार्टर अकाउंटंट वैभव देवधर यांना. सर, कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. श्रोते हो, वैभव देवधर हे व्यवसायानं चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि रत्नागिरीमध्ये गेली 10 वर्ष ते प्रॅक्टिस करतायत. देवधर सर, आता अर्थसंकल्प म्हणजे काय इथपासूनच आपण अगदी बेसिकपासून सुरुवात करूया. म्हणजे पुढे पुढे जसे टप्पे येत जातील तसं आपण विस्ताराने त्याविषयी बोलू. तर अर्थसंकल्प म्हणजे काय? अर्थसंकल्प किंवा ज्याला आपण बजेट म्हणतो सर्वसामान्य भाषेत बोलताना, तसं तुम्ही मगाशी म्हणालात की घरात सुद्धा आपल्याला जेव्हा एखादा मोठा खर्च करायचा असतो तर त्याची तरतूद आपण आधीपासून करून ठेवत असतो किंवा काही इमर्जन्सीसाठी काही वेळा आपल्याला मोठा खर्च उभा राहू शकतो, त्याची पण तरतूद आपण करत असतो. तर जसं हे कुटुंबाच्या बाबतीमध्ये आहे, असंच जर आपण आपला संपूर्ण देश हे कुटुंब म्हणून विचारात जर घेतलं तर देशाच्या नागरिकांच्या भल्यासाठी किंवा त्यांच्या कल्याणासाठी सरकारला अनेक वेगवेगळ्या प्रकारे खर्च करावे लागत असतात. तर बजेट म्हणजे थोडक्यात काय किंवा अर्थसंकल्प म्हणजे थोडक्यात काय, तर मागच्या झालेल्या वर्षामध्ये सरकारने कुठल्या कुठल्या बाबींवर काय काय प्रकारचा खर्च केला, तसंच पुढे येणाऱ्या वर्षामध्ये ह्या वेगवेगळ्या बाबींवर अंदाजे किती खर्च करायला लागू शकतो याचं एस्टिमेट, म्हणजे झालेल्या वर्षाचा प्रत्यक्ष आकड्यांचा आढावा आणि येणाऱ्या वर्षात कराव्या लागणाऱ्या खर्चांचा अंदाज, अशा प्रकारचे जे काही माहिती असते ही माहिती सगळ्या देशाला व्हावी आणि त्या दृष्टीने सरकारला ते पैसे खर्च करणं सोपं व्हावं ह्याच्यासाठी म्हणून हा अर्थसंकल्प सादर केला जातो. आता हे जेव्हा सरकार करतं असं आपण जेव्हा म्हणतो, तर मग ते खर्च करण्यासाठी पैसे कुठून उभे राहतात ती पण एक त्याच्यामध्ये बाजू आहे. म्हणजे आपल्याकडे कसं की आपल्याला घरामध्ये आपण म्हटलं आपल्याला शिक्षणाचा खर्च करायचा आहे, आपल्याला भाड्याचा खर्च करायचा आहे, कारण कसला औषध पाण्याचा खर्च करायचा आहे असंच, आणि हे करण्यासाठी आपल्याला पगार मिळतो किंवा आपल्याला व्यवसायातनं उत्पन्न मिळतं. अशाच पद्धतीने देशाचा जर आपण विचार केला तर सरकारला हे जे खर्च करावे लागतात, तर हे खर्च करण्यासाठी कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या मार्गाने उत्पन्न आपल्याला मिळणार आहे हे सुद्धा सरकारला, जनतेला आणि पर्यायाने सगळ्या लोकांना सांगणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे बजेट म्हणजे थोडक्यात काय, तर झालेल्या वर्षात सरकारला उत्पन्न कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या स्रोतांमधून मिळालं आणि ते मिळालेलं उत्पन्न कुठल्या कुठल्या बाबींवर खर्च झालं, हा एक प्रकार असतो. आणि येणाऱ्या वर्षामध्ये एस्टिमेटेड खर्च काय काय आहेत आणि त्याच्यासाठी एस्टिमेटेड जे काही इन्कम आहे ते सरकारला कुठून मिळणार आहे ह्याचा सगळ्याचा लेखाजोखा म्हणजे थोडक्यात अर्थसंकल्प असं आपल्याला म्हणता येईल. अजून एक ह्याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा सांगण्यासारखा की असं आहे, सरकार जे आहे किंवा कुठलंही गव्हर्नमेंट ज्याला आपण म्हणतो, तर ते कल्याणकारी राज्याची संकल्पना आपल्याकडे आहे. म्हणजे सरकारने नागरिकांच्या भल्यासाठी काम करणं आपल्याकडे अपेक्षित आहे. मग हे करताना कसं आहे की लोकांचं चांगलं व्हावं याच्यासाठी ज्या गरजा आहेत ह्या गरजा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, पण त्या गरजा भागवण्यासाठी जे मिळणारं उत्पन्न आहे ते उत्पन्नाचे स्रोत खूप मर्यादित आहेत. त्याच्यामुळे मर्यादित साधनांमध्ये ज्या अमर्याद अशा प्रकारच्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी म्हणून मग ह्याच्यात काय करायला लागतं की तुम्हाला प्रायोरिटी ठरवावी लागते की मला आलेले पैसे मी आधी कुठल्या गोष्टीवर खर्च करीन, त्याच्यानंतर कुठल्या गोष्टीवर खर्च करीन. तर हेच सगळ्या गोष्टी या बजेटमध्ये थोडक्यात आपल्याला मांडलेल्या बघायला मिळेल. म्हणजे उत्पन्नाचा ताळमेळ घालणं हे अर्थसंकल्पाचं फार मोठं कसब आणि वैशिष्ट्य आहे असं म्हणावं लागेल. आता आपले जे उत्पन्नाचे स्रोत आहेत ते करदात्यांकडून मिळणारा कर असेल किंवा काही देणगी असेल
अशातनं मिळत असेल हो. तर मग मिळणारं उत्पन्न आणि होणारा खर्च ह्याच्या ताळमेळानुसार अर्थसंकल्प ठरताना हो. म्हणूनच मला असं वाटतं की कधी कधी असं म्हटलं जातं की यावेळेचा अर्थसंकल्प तुटीचा आहे, यावेळेचा शिलकेचा आहे. तर हे काय असतं? हां, थोडक्यात आता एक विषय निघाला म्हणून थोडं त्याच्याबद्दल मी विस्तृत सांगतो हां. की सरकारला जे पैसे मिळतात किंवा जे उत्पन्न सरकारला मिळतं ह्याचे एक आपण ढोबळ म्हणणे 2 प्रकार पडतात, ज्याला एकाला म्हणतात करातनं की मिळणारा रेव्हेन्यू किंवा टॅक्स रेव्हेन्यू, बरोबर. आणि करा व्यतिरिक्त जे बाकीचे स्रोत आहेत त्याच्यातून मिळणारा रेव्हेन्यू. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे इन्कम टॅक्स आहे किंवा GST आहे, कस्टम्स ड्युटी आहे, हे जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर आहेत, ह्या करांमधनं सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये रेव्हेन्यू मिळत असतो. आणि दुसरी गोष्ट की कराच्या व्यतिरिक्त बाकी कुठल्या कुठल्या गोष्टींमधनं, तर आता सरकारने जर कुठल्या ठिकाणी गुंतवणूक केली असेल त्या गुंतवणुकीतनं व्याज सरकारला मिळत असतं, किंवा सरकारी कंपन्यांकडनं सरकारला डिव्हिडंड मिळत असतो, किंवा सरकारने जर कुणाला कर्ज दिली असतील तर त्या कर्जाची परतफेड जेव्हा त्या लोकांकडनं होते त्यातनं सरकारला पैसे मिळत असतात, किंवा काही प्रमाणामध्ये हे खर्च भागवण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात कर्जाऊ रक्कम घ्यावं सुद्धा लागतं, म्हणजे सरकारला कर्ज. घ्यावं लागतं, त्यातनं पैसे मिळतात. तर हे आपण काय म्हणू शकतो, ढोबळमानाने सरकारच्या उत्पन्नाचे स्रोत आहेत. मग ह्यातनं मिळणारं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न आपण कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या बाबींवर खर्च करायचं आहे त्याप्रमाणे त्या सगळ्या बजेटमध्ये त्याचा लेखाजोखा मांडलेला असतो. तर तुम्ही जे विचारलं की तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे काय किंवा शिलकीचा अर्थसंकल्प म्हणजे काय, तर याच्यामध्ये आता अशी गोष्ट आहे की जसं मगाशी म्हटलं की उत्पन्नाचे स्रोत आहे ते खूप मर्यादित असतात, पण खर्च तर करायला पाहिजे, कारण सरकारचं ते काम आहे की जे कोण आपले नागरिक आहेत त्या नागरिकांच्या भल्यासाठी किंवा त्यांना चांगल्या फॅसिलिटीज उपलब्ध व्हाव्यात किंवा त्यांचं जीवनमान उंचावावं किंवा आपल्या देशामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेट व्हावी, ह्या सगळ्या गोष्टींसाठी सरकारला बरेच उपक्रम हाती घ्यायला लागत असतात. आणि सर्वसामान्य माणसाची अपेक्षा पण हां. असते की हे सरकारने करावं, हो, ते बरोबर आहे, सरकारने करावं, बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे सगळंच जणू काही सरकारने करावं अशी आज कुठेतरी एक मानसिकता तयार पण बरोबर झाली. आहे. म्हणजे आता आपण बघा, आता आपण रस्ते वापरतो, आपण वीज वापरतो, आपल्याला पाणी मिळतं त्यासाठी धरणं बांधलेली असतात मोठमोठी, अशा बऱ्याच गोष्टींसाठी सरकारला खर्च करायला लागतो. अगदी. त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट अशी की देशाच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी आपला खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च आपल्या सरकारला सुद्धा करावा लागतो. तर हे सगळं करताना बऱ्याचदा असं होतं की उत्पन्नापेक्षा जे खर्च आहेत सरकारचे हे जास्त प्रमाणामध्ये होतं. मग तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे काय, तर सरकारला मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा सरकारचे होणारे खर्च जर जास्त असतील तर त्याला आपण म्हणतो तुटीचा अर्थसंकल्प. आणि याच्या बरोबर उलट शिलकीचा म्हणजे काय, की सरकारला मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा सरकारचे खर्च जर कमी असतील तर कसं होतं की त्यातल्या उत्पन्नातला काही भाग शिल्लक राहतो, त्याला आपण शिलकीचा अर्थसंकल्प असं म्हणतो. पण जगभरात जर आपण बघितलं तर 100तल्या 95-96 केसेसमध्ये हे तुम्हाला तुटीचेच अर्थसंकल्प बघायला मिळतील. पण मग आता अशी दरवर्षी ही तूट वाढत जात असेल, मग त्याचाही विचार कुठेतरी अर्थसंकल्प पुढचा मांडताना करावा लागत मांडताना असेल. करावा लागतो. आता त्याच्यामध्ये असं आहे की ही तूट ओव्हर द पिरियड ऑफ टाइम कमी करत न्यायची, असं एक आपल्याकडे एक फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट नावाचा एक कायदा आहे. बरं. त्याच्यामध्ये ही सरकारवर रिस्पॉन्सिबिलिटी टाकलेली आहे कायद्याने की तुम्ही जी काय तूट, वित्तीय तूट किंवा फिस्कल डेफिसिट ज्याला आपण म्हणतो, तर ती किती ठेवायची हे करताना सरकारने कुठल्या कुठल्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत किंवा कुठल्या कुठल्या गाईडलाईन्स त्यांनी फॉलो करायच्या आहेत, हे सगळं त्या ॲक्टमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याप्रमाणेच सरकार जे आहे ते सरकार ही तूट कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. पण ते प्रत्येक वेळी शक्य होतं तसं नाही, कारण त्या वर्षाची परिस्थिती त्याप्रमाणे वेगवेगळी असते. किंवा आता एखादं जर उदाहरण द्यायचं म्हटलं आपण, तर एक समजा आता 2019चा अर्थसंकल्प सरकारने मांडला किंवा 2020चा अर्थसंकल्प तेव्हा सरकारने फेब्रुवारीमध्ये मांडला, तर तेव्हा पुढचं जे काही वर्ष आहे हे वर्ष नॉर्मल वर्षाप्रमाणेच व्यतीत होईल असं धरून तो अर्थसंकल्प मांडलेला असतो. पण त्या वर्षात कोविडचं जे मोठं संकट आलं, अगदी जो बरोबर. अचानक उभा राहिलेला एक हे होता की याचं एस्टिमेट केलेलं नव्हतं कुठे, पण मग तो खर्च मोठ्या प्रमाणात करायला लागल्यामुळे लोकांना आरोग्य सुविधा किंवा ह्याच्यासाठी मग त्या वर्षी तूट आपल्याला वाढलेली बघायला मिळेल. म्हणजे असं आहे की ती कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करणं अपेक्षित आहे, पण ते त्या वर्षाची परिस्थिती काय आहे किंवा याच्यामध्ये कसं जागतिक अर्थव्यवस्थेची काय अवस्था आहे, त्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार, या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे ते तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे कशा- फक्त हां. आपल्याला देशातून मिळणारं उत्पन्न, देशाची परिस्थिती याच्यावरच अर्थसंकल्प अवलंबून नाहीये, नाही. तर जागतिक पातळीवर सुद्धा काय आर्थिक ह्या चालल्यात त्याच्यावर हो. सुद्धा आपला अर्थसंकल्प हो, अवलंबून हो, असणार आहे. हो. आता आपला आता विषय चालूच आहे की सर्वसामान्यांसाठी म्हणून अर्थसंकल्प आहे. हं. सगळ्यात ज्या तरतुदी अर्थसंकल्पात केल्या जातात त्या सर्वसामान्यांचं जीवन सुकर व्हावं, त्यांना सोयी सुविधा मिळाव्यात, नोकरी धंदे मिळावेत,
सगळ्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अगदी तळागाळातल्या नागरिकापर्यंत हं. पोहोचाव्यात हं. ह्याचा सखोल अभ्यास करून मांडलं जातं हो. अर्थसंकल्प. हो. पण अर्थसंकल्पाकडे सर्वसामान्य माणसं इतक्या सखोलपणे पाहत नाहीत असं चित्र आपल्याला समाजात दिसतं. हं. अर्थसंकल्प मांडून झाला की एक तर पेपरमध्ये किंवा आता टीव्ही घरोघरी असतो, मग त्याच्यात फक्त सांगितलं जातं की हे महागलं, ते महागलं, हे स्वस्त होईल, ते स्वस्त होईल. लोक तेवढंच बघतात आणि म्हणतात की हे यंदा महाग झालं. पण बाकी आपल्या आयुष्यावर, आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनावर किंवा बाकीच्या ज्या गोष्टींची तरतूद अर्थसंकल्पात केली त्याचा आपल्याला काय परिणाम होईल याचा विचार सर्वसामान्य माणूस करताना दिसत नाही किंवा तेवढा तो विचार करत नाही. याविषयी काय सांगाल की जीवनावर काय परिणाम होतो? आणि थोडंसं सर्वसामान्य जरी असं म्हटलं तरी आपण देशाचे नागरिक आहोत, आज आपण सुशिक्षित आहोत, तर आपणही त्यासाठी काय केलं पाहिजे, कसं त्याच्याकडे बघितलं पाहिजे याविषयी सुद्धा थोडंसं ह्याच्यात कसं आहे माहितीये की आर्थिक गणिताबद्दल किंवा एकूण अर्थव्यवस्था म्हणा किंवा एकूण फायनान्स या क्षेत्राबद्दल आपल्या लोकांना जे शिक्षण व्यवस्थेमधून मिळतं हे जितकं द्यायला हवं तितकं मिळत नाही. त्यामुळे बरेच लोक या सगळ्या गोष्टींची अनभिज्ञ असलेले आपल्याला बघायला मिळतात. अगदी बरोबर. तर आता हे अर्थसंकल्पाचं आपल्याशी संबंध कसा हे थोडंसं मी सांगतो की कसं आहे की आपण देशाचे नागरिक आहोत, आपण सरकारला कराच्या रूपाने हे करत असतो, बरोबर. तर हे जे काय सरकारी पातळीवर खर्च सगळे होतात हे आपण दिलेल्या पैशामधनं होत असतात. म्हणजे सगळ्यात पहिला संबंध आपला असा येतो की आपण जे पैसे सरकारला देतोय त्याचा योग्य विनियोग होतोय की नाही किंवा ते योग्य ठिकाणी खर्च होत आहेत की नाही हे आपण बघणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट की आपल्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होतो, तर याच्यामध्ये एक आपण दोन भाग करू शकतो. एक ज्याला म्हणतो आपण की त्याला प्रत्यक्ष होणारे परिणाम आहेत, दुसरे आहेत ते अप्रत्यक्ष होणारे परिणाम आहेत. प्रत्यक्ष परिणामांमध्ये असं आहे की आता जी टॅक्स प्रपोजल्स मांडली जातात तर दरवर्षी आपण लोक फार आवडीने ते बघतात की इन्कम टॅक्स कमी झाला, वाढला, काय झालं. तर ह्याच्यामुळे डायरेक्ट किंवा थेट परिणाम आपल्या आयुष्यावर असा होतो की एक डिस्पोजेबल इन्कम नावाची एक कन्सेप्ट आहे की त्याच्यामध्ये असं आहे की समजा मला 100 रुपये उत्पन्न मिळत असेल आणि त्यातले 10 रुपये मला सरकारला कर म्हणून द्यायला लागत असतील तर 90 रुपये माझं डिस्पोजेबल इन्कम झालं, म्हणजे जे मी माझ्या कामासाठी फ्रीली वापरू शकतो. तर जेव्हा कराचे दर कमी किंवा जास्त केले जातात, समजा कराचा दर वाढवला सरकारने, तर त्याच्यामध्ये काय होतं की मला जास्त कर सरकारला भरायला लागतो आणि माझं डिस्पोजेबल इन्कम कमी होतं, म्हणजे खर्च करायला पैसे कमी शिल्लक राहतात माझ्याकडे. ह्याच्या उलट जर कराचे दर कमी झाले तर माझ्यावरचं कराचं बर्डन कमी होतं आणि माझ्या हातातलं डिस्पोजेबल इन्कम हे वाढतं. म्हणजे हा थेट होणारा परिणाम बजेटचा आपल्या आयुष्यावर आहे की मला खर्च करण्यासाठी किती पैसे माझ्याकडे शिल्लक राहणार आहेत. हे आपण त्याच्यामुळे म्हणजे बजेटमुळे हा होणारा एक परिणाम. म्हणजे अप्रत्यक्ष परिणाम असा आहे की बजेटमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींसाठी सरकार तरतुदी करत असतं. म्हणजे जसं की एक पायाभूत सोयीसुविधा ज्या आपल्याकडच्या आहेत, ज्याला आपण धरणं म्हणतो, इलेक्ट्रिसिटी म्हणतो, रस्ते, रेल्वे मार्ग, ह्या सगळ्यासाठी सरकार जे मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे ह्याचे अप्रत्यक्षपणे आपल्याला खूप फायदे होत असतात. आता आजकाल बघा, आता हायवेज मोठे होत आहेत किंवा रेल्वेच्या नवीन फॅसिलिटीज अवेलेबल होत आहेत, त्याच्यामुळे आपला प्रवास सुकर झाला आहे, बरोबर. किंवा पूर्वी आपल्याकडे विजेचा तुटवडा मोठ्या प्रमाणामध्ये भासत होता किंवा आपल्याकडे लोड शेडिंग होत होतं. आता काय झालं की याच्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होऊन ती वीज निर्मिती होत असल्यामुळे त्याचा फटका आपल्याला कमी बसतो. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अप्रत्यक्षपणे आपल्यावर परिणाम होत असतो. दुसरी एक याच्यामध्ये बाजू अशी की जेव्हा असे सरकार मोठमोठे प्रोजेक्ट्स बजेटच्या थ्रू त्याला पैसे ॲलोकेट करतं आणि प्रोजेक्ट्स हातात घेतं, म्हणजे रस्ते बांधणं असेल, धरण बांधणं असेल, एअरपोर्ट्स बांधणं असेल, रेल्वे स्टेशन बांधणं असेल, रेल्वे मार्ग बांधणं असेल, तर ह्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होते. ह्या मोठमोठ्या प्रोजेक्टसाठी खूप प्रमाणामध्ये तिथे एम्प्लॉयमेंटची आवश्यकता असते, बऱ्याच लोकांना तिथे काम मिळतं. तर त्याच्यामुळे असं आहे की जे स्किल्ड लेबर आहेत त्यांना किंवा अनस्किल्ड लेबर बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सगळ्याच्यातनं एम्प्लॉयमेंट जनरेशनचं काम होत असतं. पण मग ही रोजगार निर्मिती झाली म्हणजे काय की आपल्या लोकांच्या हातातच त्याचे पैसे येणार आहेत त्या कामामधनं, आणि ते पैसे आले की मग पुढे कसं की समजा आता मला एक ठराविक रक्कम मिळाली, मी ती कुठेतरी बाजारात खर्च करतो, तो माणूस ते अजून पुढे खर्च करतो, म्हणजे याला मल्टिप्लायर इफेक्ट म्हणतात. ह्या साखळीत म्हणजे एका माणसाला जर 10 रुपये मिळाले तर मार्केटमध्ये त्याचं ती पैसे 2-4 वेळा त्या पूर्ण चेनमध्ये फिरून त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होत असतो. बरोबर. दुसरी महत्त्वाची गोष्ट की डिफेन्स या क्षेत्रासाठी किंवा एक देशाच्या सुरक्षेसाठी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे खर्च करावे लागतात. तर ह्याच्यामध्ये असं आहे की आता बघा की आपण इथे बसून आता रेकॉर्डिंग कुठल्याही भीतीशिवाय करू शकतो, किंवा जे लोक मोठमोठे मशिनरी हे करून त्यांचे प्लांट्स उभारतात किंवा मोठमोठ्या फॅक्टरीज उभारतात, हे सगळं लोक हे भीतीविरहित वातावरणामध्ये का करू शकतात, तर ह्याचं कारण असं आहे की आपल्या देशाचा जे कोण डिफेन्सची काय सिस्टीम आहे, सगळी मिलिटरी असेल, आपले एअरफोर्स असेल, हे असेल, तर ह्यांच्यासाठी सरकार जे पैसेची तरतूद करतं आणि त्याच्यामुळे ते देशाचं सीमांचं संरक्षण करायचं काम करतात.
तर त्याच्यामुळे आपण बिनधास्तपणे आपले धंदे उद्योग हो. इथे करू शकतोय. उद्योगधंदे बाजूला राहू देत, हा. पण आपलं रोजचं दैनंदिन जीवन हो. सुद्धा आपण अगदी सुखासमाधानाने जे जगू शकतोय, बरोबर आहे. कुठेही जाऊ शकतोय, हो, कुठेही येऊ शकतोय, हो. रात्री सुखाने आपण जे झोपतोय बरोबर आहे. ते सुद्धा आज कुठेतरी बॉर्डरवर सैनिक बरोबर तैनात आहे. आहेत, ते बरोबर आपल्या आहे. देशाचं संरक्षण हो. करतायत बरोबर. म्हणून आहे. म्हणजे त्यांच्या प्रती तर आपण कृतज्ञ असलंच असलंच. पाहिजे. बरोबर. आणि मग त्याच्यासाठी आपल्या देशाचा जर पैसा खर्च होत हा. असेल तर आपणही काहीतरी देशासाठी केलं पाहिजे, ही भावना कुठेतरी मला बरोबर वाटतं आहे. की रुजण्याची गरज आहे. बरोबर आहे, खरी गोष्ट आहे. ह्याचा परिणाम होत असतो. आता कसं होतं की बऱ्याचदा इन्कम टॅक्स किती वाढला, किती कमी झाला, एवढ्याच गोष्टींकडे किंवा ह्या गोष्टी महाग झाल्या, ह्या गोष्टी स्वस्त झाल्या, एवढ्याच गोष्टींच्या मर्यादित आवाक्यामध्ये लोक त्याच्याकडे बघतात. पण त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा खूप अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्या याच्यावर परिणाम या म्हणजे लोक गोष्टींचा होत स्वस्त असतो. महाग बघतात, हा. पण आता इन्फ्रास्ट्रक्चरचं खूप मोठ्या प्रमाणात वाढतंय, हो, तर तेवढा रोजगार वाढतोय, रोजगारामुळे बरोबर पैसा येतोय, बरोबर आहे. पैशामुळे बाजार होत चालतोय. हो, ह्या दृश्य गोष्टी नाहीयेत बरोबर आहे. आणि ह्याचा अर्थसंकल्पाशी संबंध आहे, आहे. हेच सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाहीये किंवा विचार बरोबर. केला जात नाहीये. बरोबर. आणि त्यासाठी तुम्ही म्हणालात तसं की ज्या प्रमाणात शिक्षण म्हणजे शाळेतलं शिक्षण असं नाही, हं. आर्थिक गोष्टींसाठी जर हो. शिक्षण पाहिजे हो. त्याची आपल्याकडे कुठेतरी थोडीशी हो, कमतरता आहे. कमतरता आहे. पण ही कमतरता मला वाटतं तरुण पिढीने हं. आपली आपण थोडी कमी करायला पाहिजे. आज आपल्याकडे सोशल मीडिया आहे, आपल्या बरोबर हातात आहे. फोन आहेत, गुगल आहे, तर थोडंसं स्वतःच ते शिक्षित व्हायला काही नाही, हरकत बरोबर नाही. आहे. नक्की, असं नक्की. झालं तर आपल्या देशाचं हो, भविष्य हो. उज्ज्वल होईल नक्कीच, असं आपण म्हणू. नक्कीच. आपण आता सगळं बजेट विषयी हो. जाणून घेतोय, तर आत्ताच फेब्रुवारी महिन्यात हो. अंतरिम अर्थसंकल्प असा एक सादर केला गेला. हं. राज्याचाही आत्ताच हं. आपल्या जस्ट हं. अगदी अंतरिम अर्थसंकल्प हं. सादर केला गेला. तर मग बजेट असतं हं. आणि हे अंतरिम बजेट हं. असतं, हं. ह्याच्यात काय फरक आहे? हां, त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला ज्या घटनात्मक तरतुदी आहेत त्याचा एक थोडक्यात आढावा घेणं याच्यासाठी गरजेचं आहे. तर कसं आहे की जे काय सरकारला मिळणारे पैसे आहेत ना, ज्याला राज्यकोष भारताचं म्हटलं जातं किंवा हां. कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया, 3 प्रकारचे याच्यामध्ये प्रकार असतात. एक त्याला म्हणतात कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया, म्हणजे सरकारला मिळणारे जे सगळे पैसे आहेत ते त्या राज्यकोशामध्ये जमा होतात आणि तिथून खर्च होतात. दुसरा एक असतो त्याला म्हणतात कंटिंजन्सी फंड ऑफ इंडिया, म्हणजे इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये जर काही पैसे खर्च करायला लागले तर सरकार सुद्धा ते वेगळे काढून ठेवत असतं, जसे आपण आपल्या घरामध्ये ठेवतो बरोबर. अशाच पद्धती. त्याला म्हणतात कंटिंजन्सी फंड. आणि पब्लिक अकाउंट्स, म्हणजे आता पोस्टामध्ये लोक पैसे ठेवतात किंवा आपण बँकांमध्ये पैसे ठेवतो, हे जे सगळे काय आहे त्याला म्हणतात पब्लिक अकाउंट्स. तर असं आहे की जेव्हा राज्यकोशामधून कुठल्याही बाबींवर सरकारला पैसे खर्च करायचे असतात तर त्याला घटनेतली तरतूद अशी आहे की त्याला संसदेची मान्यता असल्याशिवाय ते पैसे त्यांना खर्च करता येत नाहीत. म्हणजे बजेटमध्ये तो एक मुद्दा मगाशी माझा सांगायचा राहिला हां. की आता कसं आहे की सरकार शिक्षणासाठी एवढी तरतूद केली, मेडिकल कॉलेजेससाठी एवढी तरतूद केली, बरोबर. शेतीसाठी एवढी तरतूद केली, हे जे काय सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असतं, तर बजेटच्या माध्यमातून ह्या योजना मांडल्या जातात आणि त्याला संसदेची मान्यता घेतली जाते आणि ती हां. मान्यता घेतल्यानंतरच हे पैसे सरकारला खर्च करता येतात. आता असं आहे की अंतरिम अर्थसंकल्प अशी काही वेगळी कन्सेप्ट किंवा अशी संकल्पना आपल्याकडे तुम्हाला म्हणजे कुठे बघायला मिळणार नाही, पण ती परंपरेचा भाग आहे म्हणून ते हे केलं जातं. बरं. काय असतं की आता जे समजा आपलं सरकार आहे हं. तर ह्या सरकारची मुदत एप्रिलमध्ये संपणार आहे. हां. नंतर निवडणुका होतील आणि नवीन सरकार जे येईल ते मे महिन्याच्या शेवटी कुठेतरी नवीन सरकार येईल. नवीन सरकार येईल आणि त्यांचा कार्यकाळ चालू करेल. मग आता कसं आहे की आत्ताच्या सरकार जेव्हा ते बजेट मांडायला अर्थमंत्री उभ्या राहिल्या तर त्यावेळी पूर्ण वर्षाचा कार्यकाल ह्या सरकारकडे आता शिल्लक नाहीये. अगदी बरोबर. मग माझ्याकडे जर तेवढा कार्यकाळ शिल्लक नसेल तर मग पुढच्या पूर्ण वर्षाचे एस्टिमेट्स मी कसे मांडणार, म्हणजे ही टेक्निकल अडचण त्याच्यामध्ये निर्माण होते. त्याच्यामुळे जेव्हा असं असतं की बजेट मांडताना तो पूर्ण वर्षाचा कार्यकाळ जर सरकारचा शिल्लक नसेल तर त्या काळामध्ये हे अंतरिम अर्थसंकल्प किंवा ज्याला वोट ऑन अकाउंट्स, त्याला स्पेसिफिक शब्द वोट ऑन अकाउंट्स किंवा लेखानुदान ज्याला म्हणतात, हां. तर त्याच्यामध्ये असं असतं की जुन्या सरकारची मुदत संपून नवीन सरकार सत्तेत येईपर्यंत. येईपर्यंत मधला जो पिरियड असतो तर ह्याच्यामध्ये सरकारला खर्च तर करायला लागतात. मग हे खर्च करण्यासाठी तुम्ही अनुमती कोणाची घेणार, कारण तेव्हा तर संसद विसर्जित झालेली असते. तर त्याच्यासाठी म्हणून ह्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये जसं पूर्ण बजेटमध्ये टॅक्स प्रपोजल असतील किंवा पुढच्या पूर्ण वर्षाच्या याच्यासाठी पैसे हे जे मोठ्या प्रमाणामध्ये हे केलं जातं, तसं न करता त्या तेवढ्या पिरियड पुरते जे काही खर्च करायला लागतात त्याला संसदेची मान्यता घेतली जाते. तेवढ्या थोड्याशा पिरियड हां, तेवढ्या आणि मग जेव्हा असं होईल की नवीन सरकार जेव्हा येईल ते आल्यानंतर पूर्ण बजेट परत वेगळं आपल्याला सादर म्हणजे केलं जाईल. नवीन वर्ष सरकार आलं की हां. पूर्ण वर्षासाठीचं नवीन बजेट हां. पुन्हा एकदा संसदेत हां, सादर केलं संसदेमध्ये जाईल. सादर केलं जाईल. म्हणजे हा बेसिक फरक आहे. हो. आता तुम्ही हा फरक सांगता असं म्हणालात की आर्थिक पाहणी अहवाल हां, असतो हां. आणि त्याचा विचार करून हो, ते मांडलं हो. जातं.
तर आर्थिक पाहणी अहवालाविषयी अजून हां. थोडं विस्तृत. आर्थिक पाहणी अहवाल याचा अर्थ असा की ज्याला इकॉनॉमिक सर्व्हे म्हणतात. हं. तर बजेट आपल्याकडे 1 फेब्रुवारीला सादर केलं जातं दरवर्षी. हो. तर त्याच्या आधी मागच्या पूर्ण वर्षामध्ये आपली जी काय अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेची वाटचाल कशा पद्धतीने झालेली आहे, कुठल्या कुठल्या त्याच्यामध्ये म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणतो लेखाजोखा ज्याला म्हणतो की चांगलं काय घडलं, वाईट परिणाम कुठल्या कुठल्या गोष्टींचे झाले, ह्या सगळ्याचं एक जे काही सर्वेक्षण असतं ते सर्वेक्षण अर्थमंत्र्यांकडनं सादर केलं जातं. ह्याला आर्थिक सर्वेक्षण किंवा इकॉनॉमिक सर्वे असं म्हणतात. मग याच्यामध्ये बऱ्याच पुन्हा जागतिक अर्थव्यवस्थेचे काय परिणाम झाले काय ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन म्हणजे झाल्या वर्षामध्ये काय झालं याचा थोडक्यात लेखाजोखा म्हणजे आर्थिक सर्वेक्षण अहवाल असतो. आता देशाचा अर्थसंकल्प सादर केला जातो तो पूर्ण देशासाठी हो. असतो, म्हणजे देशात राज्य आलंच. हो. आणि असं असताना हं. राज्याचा सुद्धा वेगळा अर्थसंकल्प सादर केला जातो. मग ते कशासाठी? हां, ते कशासाठी याच्यात थोडं एक आपल्याकडे आपण त्रिस्तरीय सरकारची एक रचना आपल्याकडे घटनेने मान्य केलेली आहे. ज्याला 3 टायर फेडरल आर्किटेक्चर असं म्हणतात. ओके. म्हणजे याच्यामध्ये असं आहे की केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था अशा 3 पातळींवर सरकारचं काम जे आहे ते आपल्याकडे चालत असतं. तर त्याच्यामध्ये असं आहे की आपल्या घटनेमध्ये एक 7th शेड्यूल ज्याला म्हणतात, तर त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या सूची आहेत. नागरिक शास्त्रात आपण शाळेत असताना शिकलो असू, त्याला केंद्र सूची, राज्य सूची आणि समावर्ती सूची अशा 3 हो. सूचीज असतात. त्याच्यात असं आहे की केंद्र सूचीमध्ये जे काही गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत तर त्या गोष्टींच्या बाबतीत निर्णय घ्यायचे अधिकार हे फक्त केंद्र सरकारला असतात. राज्य त्याच्यात ढवळाढवळ करू शकत नाही. काही अधिकार हे राज्य सूचीमध्ये लिहिलेले असतात की ती कामं करण्याची जबाबदारी आणि त्याचे निर्णय घेण्याचे अधिकार हे फक्त राज्य सरकारला असतात. त्याच्यात केंद्र ढवळाढवळ करू शकत नाही. आणि समावर्ती सूची जी असते कंकरंट लिस्ट त्याच्यामध्ये एक त्या बाबींबद्दल निर्णय घेण्याचे अधिकार केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांनाही एकाच वेळी दिलेले असतात. त्याच्यामध्ये असं आहे की ही रिस्पॉन्सिबिलिटीची विभागणी असल्यामुळे काही काही गोष्टी या राज्य सरकारला स्वतंत्रपणे कराव्या लागतात, काही काही गोष्टी या केंद्र सरकारला स्वतंत्रपणे कराव्या लागतात. त्यामुळे असं आहे की राज्य सरकारचा जर तुम्ही विचार केला तर राज्य सरकारच्या पातळीवर त्यांना जे निर्णय घ्यायचे आहेत, त्यांना ज्या योजना राबवायच्या आहेत किंवा त्यांना जी काय कामं करायची आहेत ह्याच्यासाठी म्हणून त्या राज्याचा वेगळा अर्थसंकल्प आपल्याकडे मांडला जातो. कारण त्या राज्याचे म्हणून काही कामं वेगळी आहेत, केंद्राची म्हणून काही कामं वेगळी आहेत. त्याच्यामुळे हा फरक आपल्याला बघायला मिळतो. आता दुसरी एक गोष्ट बघायची म्हटली तर आता काही काही टॅक्सेस जे आहेत हे टॅक्सेस केंद्र सरकारला आता राज्य सरकारला मिळतात. हो. जसं की आता आपल्याकडे म्हणजे आता तर जीएसटी संपूर्ण देशामध्ये आला, पण जीएसटीचा जो स्टेट जीएसटीचा पोर्शन आहे तो राज्य सरकारांना मिळत असतो. मग त्यांना मुभा असते ते पैसे खर्च करण्याची, की जसं भारताचा राज्यकोष मग अशी मी म्हटलं असं प्रत्येक राज्याचा कोष वेगळा असतो. त्याच्यातनं येणारे पैसे त्या राज्यामधल्या वेगवेगळ्या बाबींवर खर्च करावे लागतात. त्यामुळे त्या त्या राज्याचा असा म्हणून वेगळा अर्थसंकल्प तुम्हाला बघायला मिळेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर जर म्हटलं तर ज्या काही मोठमोठ्या महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिका ही खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या ह्याच्यामध्ये काम करणारी जी अशा मोठ्या महानगरपालिकांचे पण स्वतःचे अर्थसंकल्प तुम्हाला बघायला मिळतील. बरोबर. कारण त्यांना पुन्हा त्यांच्या क्षेत्रामध्ये वेगळी हे करायचे अधिकार दिलेले आहेत आणि त्यांना त्यासाठी खर्च करावे लागत. त्याच्यामुळे तुम्हाला दिसेल की केंद्रीय अर्थसंकल्प वेगळा आहे, त्या त्या राज्याचा एक वेगळा आहे, काही वेळा स्थानिक स्वराज्य संस्थांचा पण वेगळा असतो. म्हणजे राज्य जो त्यांचा अर्थसंकल्प सादर करतो त्याच्यातल्या तरतुदी किंवा ते केंद्राची परवानगी लागते का राज्य सरकारचा जो अर्थसंकल्प असतो ते राज्य इम्प्लिमेंट करतं? आता काही गोष्टींच्या बाबतीत राज्य सरकारला स्वतंत्र अधिकार आहेत निर्णय घेण्याचे. मग तशा याच्यात जर ते येत असतील तर त्यांना त्याप्रमाणे ते करता येतं. किंवा बऱ्याचदा याच्यात असं असतं की काही काही प्रकल्प जे असतात ना हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये भागीदारीमध्ये केलेले असतं की बाबा एखादा रेल्वे मार्ग समजा टाकायचा आहे तर त्यातले बाबा 50% खर्च केंद्र सरकार देणार आहे, 50% राज्य सरकार ज्या राज्यातून जाणार असेल त्या राज्याने द्या. मग त्या पद्धतीच्या गोष्टी त्या त्या अर्थसंकल्पामध्ये इन्क्लूड केलेल्या असतात. अगदी बरोबर. आपण ही जरी कितीही अशी चर्चा केली तरी अर्थसंकल्प आणि त्याचा होणारा परिणाम हे इतक्या सहजपणे आणि एवढ्या थोड्या वेळात समजावून सांगणं हे फार कठीण आणि मुश्किल आहे. आपण अगदी आता खूप सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला तरी किती समजेल हा खरंच प्रश्न आहे, कारण ती इतकी सहज समजणारी गोष्ट नाही. तरीही अगदी साध्या सोप्या भाषेत अर्थसंकल्पाकडे सामान्य माणसाने कसं बघावं, काय अभ्यास करावा, अगदी थोडक्यात काय सांगाल? अगदी थोडक्यात याच्यामध्ये असं आहे, जसं मी मगाशी म्हटलं की प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या जीवनावर रोजचा परिणाम होत असतो. म्हणजे आता याच्यामध्ये काय करता येईल की समजा सरकारने कुठल्या तरी नवीन इमर्जिंग क्षेत्रासाठी तरतूद केली, एक उदाहरण द्यायचं म्हणून की ते क्षेत्र हे नव्याने पुढच्या काळामध्ये येणारं आहे. तर मग आत्ता जी मुलं शिक्षण घेणारी आहेत किंवा आता जी काहीतरी धंदा उद्योग करणारे आहेत त्यांनी समजा याच्याकडे लक्ष ठेवलं की येत्या काळामध्ये नवीन डिमांड असलेले सेक्टर कुठलं आहे, मग त्याच्यामध्ये मी शिक्षण घेऊ शकतो किंवा काम करू शकतो. अशा पद्धतीने बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत की आपण बारकाईने त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपल्याला
म्हणजे आपल्या आयुष्याची दिशा ठरवणारे बरेच निर्णय या अर्थसंकल्पामधून आपल्याला बघायला मिळतात. ओके, म्हणजे थोडक्यात आयुष्याला दिशा देणारा हो. सुद्धा म्हणजे देशाच्या विकासाला दिशा देणारा तर असतोच, हो. पण आपल्या आयुष्याला सुद्धा दिशा देणारा तो होऊ शकतो हो. जर आपण त्याच्याकडे बारकाईने बघितलं डोळसपणे तर. आपण त्याच्याकडे बघितलं तर. अगदी. श्रोते हो, ह्या पॉझिटिव्ह नोटवर आपण इथे आज थांबूया. देवधर सर, आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि अर्थसंकल्पाविषयी, सर्वसामान्यांवर त्याचा काय परिणाम होतो याविषयी, एकूणच देशाच्या विकासावर काय परिणाम होतो याविषयी अगदी साध्या सोप्या भाषेत आमच्या श्रोत्यांना अर्थसंकल्पाविषयीची माहिती दिलीत. त्याबद्दल मी आकाशवाणी परिवारातर्फे आणि आमच्या श्रोत्यांतर्फे आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. मला इथे बोलवून माझ्या विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी सुद्धा आभारी आहे.